आज मी तुमच्यासोबत शेअर करते पावट्याची भाजी जशी आमच्या गावाकडे बनवतात तशी। इथं मी पावटा सोलून घेतलाय, 1/2 किलो पावटा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलंय, त्याच्यामध्ये लसूण टाकलाय, कोथिंबीर टाकली आणि काळं तिखट, मीठ आणि मसाले मी कोरडे ह्याच्यामध्येच टाकून घेते। असंच मिक्सरला मिक्स करून घेणार आहे मी। तुम्हाला जे कोणते जगभरातले मसाले टाकायचे ते टाकू शकता। त्यानंतर मी छान हे कुटून घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि छान कढई ठेवली गॅसवरती, तेल तापायला ठेवलं, थोडंसंच तेल घेतलंय बघा मी आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलं। जिरं तडतडलं की कढीपत्ता टाकला, नंतर कांदा छान थोडासा गोल्डन होईपर्यंत भाजला, नंतर टोमॅटो टाकलं आणि टोमॅटो पण टाकून छान भाजून घेतले। एकदम छोटासा कांदा आणि छोटंसं टोमॅटो घेतलंय, कारण मी घट्ट अशी ग्रेव्ही नाही बनवणार आहे, अगदी गावाकडे पातळसर अशी भाजी असते भाकरीमध्ये चुरून खायला तशी बनवणार आहे। आणि एका बाजूच्या गॅसवरती मी भाकरीसाठी तवा ठेवलाय, त्याच्यात अगोदर मी पावटा छान भाजून घेते। पावटा भाजून घेतला ना त्याच्यातला कच्चापणा निघून जातो आणि पटकन शिजतो। छान थोडंसं तेल टाकले पावट्यावरती आणि मस्त असं भाजून घेतलं। तोपर्यंत इकडे मसाला छान भाजला, याच्यामध्ये आपण आता कुटलेला मसाला मिक्सरच्या भांड्यातला तो टाकणार आहे। छान ह्याला पण मस्त भाजून घ्यायचंय आणि थोडंसं गरम पाणी करून घेतलंय मी, गरम पाणी थोडं थोडं टाकून छान असं भाजून घ्यायचा मसाला आणि तेवढंच तेल पुरेसं आहे, त्याला छान थोडासाच कट येईल भाजीला, कारण आपण असं गरम पाणी टाकून थोडा मसाला भाजला ना तेल ऑटोमॅटिक सुटतं, त्याला खोबऱ्याचं वगैरे तेल सुटतं, तर जास्त तेल घालायची गरज नाहीये। नंतर मी शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे। इथं बघा मसाला छान भाजला, याला तेल सुटलंय छान आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पावटा। आता मी 1/2 किलो पावटा घेतलेला, जास्त बिया निघत नाही, थोड्याच बिया निघतात, तर तेवढा दोघांसाठी आमच्या भाजी बनवते मी। पिहू पण ह्यातलीच खाईल थोडासा पावटा भाकरीसोबत। छान इथं मी परत मसाल्यामध्ये टाकून, आपण कच्चा मसाला टाकलेला त्यामुळे मी मसाला छान भाजून घेतलेला आणि त्याच्यामध्ये पावटा पण टाकून छान 2 मिनिट भाजून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय, आता इथं मी गरम पाणी टाकलंय, तुम्ही गार पण टाकू शकता आणि छान मस्त अशी उकळी फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून आणि थोडीशी उकळी फुटल्यानंतरच शेंगदाण्याचा कूट टाका तुम्ही, मस्त लागते टेस्टी आणि भाकरीमध्ये गरम गरम छान अशी चुरून खायला। आता मी बाजूच्या गॅसवर तवा ठेवलेलाच आहे, गरम गरम भाकरी करून घेते आणि मस्त भाजीचा वास सुटलाय, आता छान जेवायला बसणार आहे आम्ही। तर इकडं मी बाजूला तवा ठेवला गॅसवरती आणि भाकरी करायला घेतले। आता भाकरी बघा तुम्ही कशी टाकता मला सांगा तव्यावरती, जर एका हाताने टाकले ना तर त्या भाकरीला असे फोडे आल्यासारखे येतं, तर मी असे दोन्ही हातानेच सोडते भाकरी, जशी माझी आई करते तसं। आणि छान भाकरी भाजून घेतली मस्त गरमागरम आणि पिहूला आणि तिच्या पप्पांना जेवण वाढलं आणि मी सुद्धा गरमागरम जेवायला बसते। तुम्ही पण या जेवायला। अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।